मी ऋषिका बोरा, नमस्ते नांदेड या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण जुना कवठा भागातील श्री साई मंदिर येथे दर्शनासाठी आलेलो आहोत। आरती साई बाबा आपल्यासोबत मंदिरचे महाराज आहेत। तुमचं नाव? दीपक गुरु पाठक। मंदिराची स्थापना कधी झाली? 1990 साली झालेली आहे। मंदिराचा थोडक्यात इतिहास म्हणजे या ठिकाणी पूर्ण पहिले जंगल होतं, पूर्ण शेती वगैरे होती। तर आमच्या मंदिराचे अध्यक्ष साईभक्त दिलीप कंद खुर्ते यांनी या ठिकाणी मूर्ती स्थापना केली। त्याच्यानंतर हळूहळू या ठिकाणी भक्त लोक वाढत गेले। दर गुरुवारी या ठिकाणी 5 ते 10 हजार लोक दर्शनाला येतात। दर गुरुवारी या ठिकाणी भंडारा असतो। नित्यनियमाप्रमाणे रोजची तीन टाईम आरती असते आणि भक्तांना नवसाला पावणारा साईबाबा म्हणून प्रसिद्ध आहे आमचा बाबा। काही लोक पाथरी म्हणतात, पण बाबांना समाधी जी आहे ती शिर्डी संस्थानला घेतलेली आहे। खूप छान वाटते मला, घरच्यापेक्षा मंदिरातच चांगलं वाटतंय। माझा जीव इथं समाधान 30 वर्षापासून मी इथे येत आहे। मंदिराची सेवा करते, भाविकांची करते मी, आणि बाबांना आमचं खूप चांगलं केलेलं आहे। आणि मला साईबाबाचं फारच हे येड आहे बघा, असं म्हणजे परीक्षा डोळ्यातून धारा गळतात बाबाचं हे केल्यानं। मंदिराचे महाराज आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून काही माहिती जाणून घेऊया। तुमचं नाव? माझं नाव गंगादास हेमेकर आहे। मी तसं पाहिले असता कोचिंग क्लासेस घेतो, मी शिक्षक आहे, परंतु दर गुरुवारी या ठिकाणी सेवा करण्यासाठी येतो मी। आणि माझा स्वतःचा जर अनुभव जर पाहिला तर सुरुवातीला माझी परिस्थिती अशी बिकट होती की मी या ठिकाणी फक्त सायकलवर येत होतो। आज माझ्याकडं 4 व्हीलरपर्यंत आहे आणि बाबाने आजपर्यंत या ठिकाणी येणाऱ्या कोण्याही भक्ताला काहीच कमी केलं नाही। प्रत्येक भक्तांना या ठिकाणी जे पाहिजे ते मिळत असते, म्हणूनच तर हजारोच्या संख्येने या ठिकाणी मंदिरामध्ये दर गुरुवारी भक्त भरपूर येत असतात। ऋषिकेश नागेश तादलापूरकर। कधीपासून येतात तुम्ही? मी 5 वर्षापासून येतो। गुरुवारी मंदिरात आल्यानंतर मन प्रसन्न होते आणि सुख समृद्धी शांती मिळते। नाव सदानंद भागीरथ यादव आहे। मी रिटायर्ड प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद नांदेड। 2019 पासून इथं साईबाबा मंदिरवर काउंटरवर काम करायला। माझं नाव संजय शरदराव आंदळकर। मी ऑलरेडी रिटायर्ड गव्हर्नमेंट सर्वंट, एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये अकाउंटंट म्हणून मी सेवानिवृत्त झालो आहे। त्याचप्रमाणे बाबांच्या अनुभवाचं बोलायचं असेल, मी 1980 पासून साईचा भक्त आहे आणि मी ठरल्या प्रतिवर्षीप्रमाणे आजपर्यंत माझं रेग्युलर माझी वारी असते। नवीन वर्षाचा 31 आणि नवीन वर्षाचा पहिला दिवस हे दोन्ही पण माझे श्री साई जर्नी शिर्डीमध्ये असतात। बाबांच्या दरबारी जे काही लोक दर्शनासाठी येतात, व्यापारी वर्ग असो या सामान्य माणूस, त्यांच्या इच्छा बाबापर्यंत पोहोचतात व ते बाबा पूर्ण करतात, अशी सर्वसामान्य भक्तांची भावना आहे। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय। तुम्ही दर्शनासाठी नक्की या आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।